ज्या बायकांना स्वयंपाक करायचा कंटाळा असतो ना, त्या आपल्या नवऱ्याला पूर्वीपासून जाड खायची सवय लावतात. मी अतिशोक्ती सांगत नाही. मी एका बाईला विचारलं, तुम्ही पातळ पोळ्या का करत नाही? ते म्हणले, कशाला करायच्या? अहो म्हणले, हे तुम्ही एक खाता म्हणून तुमची बायको तुम्हाला पातळ करून घालते. आमचा पूर्वीपासून त्याला अर्धा डझन लागतात. मग त्या अर्धा डझनला त्याला अर्धा डझन, त्याला अर्धा डझन. महाराज एवढी थप्पी लागते, त्यापेक्षा एकच घातली की संपलं. आमच्या सातारा भागातला शब्द आहे रेटे थापायचे. काय शब्द आहे? रेटे थापायचे. म्हणजे मग एकदा ते खाल्लं, मी तुम्हाला दाखवून देईन माणसं. मला एकाच्या घरी गेलो मी, ते पूर्ण काय आता आपलं कसं माझं मोकळं बोलणं असतं, मी न बोलणारं सुद्धा बोलणं करतो. ते असं स्वयंपाक खोलीत गेलो, ते असे कणकीचे गोळे केले होते. म्हटलं आमच्याकरता नाही ना? म्हटलं महाराज तुमच्या कसा करता का? तुम्ही एक फुलसा खाता, हे बघा तुमची कणिक नराळी आहे. मग कुणाकरता सांगायची गरजच नाही. गंमत आहे महाराज. काय तसं नीट लक्षात घ्या, सूक्ष्म अहंकार कुठे नाही कुठेतरी शिल्लक राहिल्याशिवाय. अगदी तुम्हाला सांगू का, लहानपणी जरी छळला असेल चुलतीने, तरी त्या चुलतीने गालगुच्चा घेतलाला ती समोर आल्यानंतर फार वाईट. ती गेल्यावर सांगतो बायकोला, ही ना अगं आपल्या पोरानं हिने नीट खाऊ घातलं, आम्हाला शिळ्या भाकऱ्या घातल्या. लक्षातलं जात. एक अजून सांगू का? 1000 रुपये खर्च करा, लक्षात राहत नाही. पण 10 रुपयाची नोट हलवली असेल ना, तर ती कायम लक्षात राहते. राहते का नाही? का नाही राहत? इथे पडली हो का? इथे किती दागिने एखाद्या श्रीमंताच्या बाईला विचारा, तिला सांगता येत नाही. पण त्याच्यातलं जर हरवलं असेल तर नेमकं सांगते, अमकं हरवलं. अजून सांगू? 32 दात असू देत अप्पा. 36 ना? किती? 32 का? 32. बरं झालं. आता वय झाल्या कारणाने कळलं का, दात सुद्धा माझे झोपून राहिले. चेनेची निदकी किती? 32. शब्दच आहे ना 32. शब्द काय? 32. जास्ती बोललीस ना तर 32 उतरवीन. काय बोलतात? एकही दात. काय चालला होता विषय? हां 32. त्याच्यातलं काय होतं? एक दात पडतो. आता 31 आहेत, पण जीभ कशी करते बघा. कळलं का? मी त्या जिभेला म्हटलं, बाई 31वर सोडून 32वर का जाते? ते म्हणले पडलं म्हणून जाते. बोलायला लागाल, सगळं कराल, जेवायला बोलवाल, पण ती आतली गाठ जी आहे ती सुटत नाही. मग नवरा बायको असो, बहीण भाऊ असो, शेजारी पाजारी असो, नात्या गोत्यातले असो, ती गाठ. बरं का? लग्न झाल्यावर जर नवऱ्याने त्रास दिला असेल आणि पुढे ऐश्वर्यात ठेवला असेल तर ती शेवटी म्हणतेच, ठीक आहे आता काय तुम्ही गाडी घेऊन मला, पण पहिली 10 वर्ष विसरले नाही. अगं म्हणलं 10 वर्ष लक्षात ठेवलीच, पुढची 25 वर्ष. पण ती म्हणली 10 वर्ष कुणाच्याही वाटणीला येऊ नयेत असं तुमच्या संगतीत काढली. हे बोलणं कशात चालले? 2 लाखाच्या गाडीत बसून. किती छळलं मला तुम्ही, मी विसरले का? अजून आठवलं तर मला रडू येतं. रड
आता प्रत्यक्ष रडण्यासारखं काय आहे का? नाही, मला सांगा, इथे तशा जर कोणी बायका असेल तर खरंच रडू नका बरं का माझ्याकरता. नाही ते इथेच रडायला लागाल. महाराज तुम्ही म्हटला ना आम्हाला आठवलं. बरं, ते आता माझ्यासमोर कशाला आठवलं? काय मी तुम्हाला त्रास दिलाय? इथे आठवाय तिथे जाऊन आठवा. पण सुटतं का? सूक्ष्म गाठ सुटत नाही. लक्षात आलं? तसं अहंकार इथलाही सुटत नाही तिथलाही. तसं देहोहम हे सुटत नाही, तसं शिवोहम सुद्धा सुटत. किती जरी म्हटलं, किती समोर व्यक्ती आले की अरे या 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 या, होतं की नाही बघा. मी कशाला सांगायला पाहिजे? म्हणजे ह्यात काय सांगितलं मी? दुसरं काही सांगितलं नाही, दृष्टांत सांगितला. झोपेमधला जागा झाला तरी तसा अजून सूक्ष्म झोपलेला आहेच, ते सुटतच नाही. हे लक्षात ठेवा. आणि म्हणून महाराज म्हणाले काय घडलंय? एरवी पराधिक. आता मग कौतुकाने सांगतायत, जीवात्मा लागला निद्रा, शुद्ध बद्ध आत्मा मी अशी जागृती येते, परंतु ते ऋण पूर्णपणे फिटत नाही. कारण जे जागेपणे ते झोपेत तुल्यच अशा जागेपणे झोपेत तुल्यच अशा जागृतीत असतं. झोपेत तुल्य. मुलाचा दृष्टांत लक्षात घ्या म्हणजे लक्षात येईल. एरवी पराधिक चौघी, जीवे मोक्षाच्या उपयोगी, अविद्या सवे अंगी वेचती कीर. कीर्तनकार मोठी सुंदर कथा तयार करतात. सुंदर कथा तयार केली. एक म्हातारी होते, 4 सुना. पूर्वीचा काळ, 4 सुना 4 मुलं. बरं का? 4 सुना 4 मुलं, प्रत्येकीला 4-4 5-5 मुलं. म्हणजे काही हे 2 या 3 नव्हतं. त्यामुळे काय चालू होतं. मग शेवटी म्हातारी पडली, बिछाण्यावर आजारी पडली. अंतकाळ जवळ आला. जुनी म्हातारी, बरं का, फाटका कपड्यात सुद्धा जीव गुंतलेला. आणि इकडे ते फटकं टाकू नकोस, तुला काय कळते, उपयोगी पडतो. ठेव. अवघड असतो सगळं. आताचं काही नाही. आता एकदा पुसून फेकून देतील. ते 15 रुपयाचं असू दे आणि 20 रुपयाचं असू दे. आजच पेपरमध्ये सुंदर लेख आला आहे की आज माणसांची मानसिकता किती बदलली. आज 40शीत माणूस विचार करतोय रिटायर व्हायचा. त्याचं कारण दिलं की इतके पगार वाढले, इतके पगार वाढले की भरपूर पगार झाले, लाखोनी महिन्याला पगार झाले. जी तुमची ग्रॅच्युटी पेन्शन नव्हती आणि प्रॉव्हिडंट फंड नव्हता, तो त्यांचा एका महिन्याचा पगार आहे. काय बर, आता जे लाख लाख रुपये महिना पगार देतात ते सोडतात काय? सकाळी डोळ्या उघडल्यापासून रात्री घरी यायला 11 आणि मेल्यासारखं पडतं. पुन्हा सकाळी उठून धावपळ करा. इतका कस काढून घेतात की पुढे त्यांच्यामध्ये काम करण्याची किंवा मुलाबाळामध्ये बसण्याची उठ्याची मग ते म्हणतात 40-50 पैसा कमवला ना दुसरीकडे जा. पुष्कळ काळ बदलत गेला. आता काय अजून काय काय बदल होत आहेत कोणाला माहीत. पण ठीक आहे, सुबत्ता झाली. आज मिडल क्लास तसा राहिलेला नाही, हायर मिडल क्लास झाला. सगळ्याची परिस्थिती चांगली आहे, आनंदाची गोष्ट आहे. तेव्हा असं ते 4-5 मुलं, अमकं तमकं. मग ती सासू प्रत्येक गोष्टीवर बारकाईने लक्ष. ती अशी बसून राहायची. सुभद्रा, तिकडे काय करतेस? अगं तर तूच पासवलंस ना मुलाला बायकोचं प्रेम आलं. तू मध्ये बोलू नकोस, मला माहीत नाही होय. पूर्वीच्या आईच्या पुढे बोलायची पोरांची ताकद नव्हती. आताचा काळच निराळा सगळा. काय म्हातारी पुढे बोलायची ताकद असते का? अशी ती बसली की नाही का? अवघड अवघड. एका वेळेला वाटतं चुकीचं आहे, पण असं वाटतं पाहिजे. एका दृष्टिकोनातून चुकीचंही आहे. एक सांगू का, कोणची गोष्ट अति झाली तर चुकीची असते. एक सांगू, धाक पाहिजे, विकार नसावा.
माझं म्हणणं कळलं? धाकाचं रूपांतर विकारात करू नका. धाक पाहिजेच. धाक नसेल तर कुटुंब चालू राहणार नाही, चालणार नाही. का लक्षात? हे काही गंमत आहे बघा संसारातला. हा दृष्टांत तुम्हाला लक्षात येईल. तैसे पाहता जीवाला मोक्ष देण्याच्या बाबतीत पराधिक चारी वाण्याचा उपयोग आहे खरा. सहाय्यक होता ते खरे, पण अविद्येबरोबर या वाणी आपले शरीर टाकतात. अविद्या गेली की लक्षात घ्या आता की इथे काय सांगायचं. एरवी पराधिक वाणी या कशा आहेत? आता किती वाण्या? वैखरी वाणी. स्वपरवेद म्हटलंय. स्वपरवेद शब्दाचा अर्थ असा आहे की त्या वाणीने आपल्यालाही ऐकू येतं आणि स्वपर. आता हे काय चाललंय? स्वपर. स्वपरवेद म्हणजे काय घडलं की मी बोलतोय ते मलाही ऐकू येतोय, मलाही कळतंय आणि तुम्हालाही. ही वैखरी. मध्यमा स्ववेद. रस्त्याने जातोय, मनातल्या मला चालू आहे. काय रस्त्याने चाललाय. आता मी गाडीतून आलो तरी ते डोक्यात चाललंच असतं. तर काय होईल सांगायची आहे, काय चाललंय, जयाची नि बोबाटे, मग काय दृष्टांत येईल, काय होईल, काय नाही. तिथे प्रवचन करत नाही मी. पण मध्यमेत चालू असतं. मग पुढची कोटची पश्यंती. कारण देह सुषुप्ती मी जाणत नव्हतो. मी होतो त्या मूळची जरा तिच्या पलीकडे. इथून मीच ऐकतो. मग एक नाद असतो, नुसता नाद, दुसरं काही नाही. अहो त्या नादाला आकार द्याल तसं शब्द उच्चारतात नाही का? कणिक पुढे ठेवली आहे, अशी रास लागली आहे. आता त्याचं काय करायचं समजा, ठरवा की फुलके करायचे का, पोळी करायची का, पराठा करायचा का, पुरी करायची. त्याला आकार द्याल तसं होईल. जाड करायची का पातळ करायची, का 4 घड्याची करायची, का जाड रोट थापून ठेवायचा. पूर्वीच्या काळी मुलं विचारत होती जाऊ का, आता विचारत नाहीत, जातो म्हणून सांगतात. नवीन सुधारणा कळली का तुम्हाला? ही काय सांगतात? जातो. ही पद्धत नव्हती पूर्वी. जाऊ का. माझं बोलणं कळलं तुम्हाला? सगळ्यांना पटतं ना माझं प्रवचन? काय जाऊ का, जाते, निघालो. काळ बदलला. असो तेव्हा ती म्हातारी सगळ्या गोष्टीवर बारीक लक्ष. कोण कुठे अडकलंय, विषय धरूनच चाललाय, कुणी कुठे अडकलेलं नाही. आणि शेवटचा अंतकाळ आला. अंतकाळानं असं ती म्हातारी बघत होती आणि ती कसं तिथे ते आता मरताना मुलं बिलं जमली, सुना जमल्या. मुलं भाविक. मुलं म्हणतायत काय भाविक आई माझी, वासुदेव केशव, वासुदेव केशव, वा 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 वा, के 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 के. सुनाखट की धाकटी बघून हसते. ही मरायला निघाले, वा वा के के हसते. शेवटी धाकट्याने विचारलं हसायला काय झालं, लाज वाटत नाही म्हणले. आमची आई मरते ना. अहो कशाची वा वा के का, ते बघा वासरू केसरू खातंय. वासरू ते केरसुनी खाते, ती सांगते वा 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 के 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 के. कशाची वासुदेव केशव, तुमचा आईचा जीव अजून केरसुनीत अडकलाय. कसा वासुदेव केशव. कळलं का? दिवस येऊ द्या.
काय इथे काय सांगतायत, कोण कुठे अडकलाय? संसारात जीव अडकला हे म्हणणं आहे, कुणाचाही जीव अडकला नाही. तुमचा टाईम येऊ दे, सगळं सोडून निघून जाल एका क्षणात, खलास, एका क्षणात. म्हणून महाराज म्हणाले, क्षणभंगोर नाही भरवसा, वारे सावध चोडा माया आशा. सावध व्हा, क्षणाचा भरवसा नाही. क्षणाचा भरवसा नाही. तर आत्ताच भजन करायला सुरुवात करा ना, उद्या कशाला? नाही ते रिटायर झाला तुमच्यावर येतो. काय करायचंय? अहो रिटायर झाल्यावर कोण सांगतो की मी रिटायर मग रिटायर व्हाल हे सांगता येतं का? कोणालाच काही सांगता येत नाही, कोणीही कुठे अडकलेलं नाही. म्हणून काय कर, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. म्हणून महाराज म्हणाले, अरे देह गेला की सगळं गेलं, कोण कुठे अडकलाय? देहासवे हात पाय जाती, मनासवे इंद्रिय. मनावरून इंद्रिय सुद्धा निघून जातात. रस्त्याने जी माणसं नीट चालतात ती लक्षात येत नाहीत, पण पडलेला चटकन दिसतो. बरोबर आहे ना? एवढं जरी असतं सूक्ष्म. अहंकार कसा आहे? सूक्ष्म. महाराज म्हणाले, एरवी पराधिक वाणी ह्या जीवमोक्षाच्या उपयोगी. ह्या काय देतात? मोक्ष देतात. पण एक लक्षात ठेवा, मोक्ष सुद्धा बद्धतेचाच पक्ष आहे. मोक्ष मोक्ष म्हणजे काय? काय मोक्ष दाखवतो की तुम्ही बद्ध होता. मोक्ष मिळतं म्हणून अज्ञानाचं कार्य आहे. चला समजण्याकरता सांगतो. कोणीतरी इथे चांगले सज्जन ग्रस्त आहेत, प्रवचनाला येणारे आहेत. बाहेर पडता पडता काय कसं काय आहे, बरं आहे ना? हां, केव्हा सुटलात? तो असं बघू लागला. तो म्हणला, काय काय मला कळलं नाही. केव्हा सुटलं? माझं बोलणं कळलं का? केव्हा सुटला म्हणजे केव्हा अटक झाली होती. अटकच झाली नव्हती तर सुटल्याचा प्रश्न कुठे? माझं बोलणं कळलं का? अटक झाली असेल तर सुटला, अटकच झाली नाही तर सुटला नाही. तसं बद्ध असेल तर मुक्त, बद्धच नाही तर मुक्त कुठून? पण ही जर मुक्ती प्रगट होत असेल, ह्या मोक्ष, तर ते मोक्ष सुद्धा ज्ञान कार्य आहे. ह्या चारी वाण्यातून निर्माण होतो, नाही का? एखादी खोटी कल्पना निर्माण झाल्यानंतर त्याचा विस्तार होत राहतो. अज्ञान आहे म्हटलं की अज्ञानाचा विस्तार झाला. म्हणून महाराज कौतुकाने सांगतात, या वाचा पराधिक असती एक अविद्यात्मक, म्हणून अविद्येची गती ऐकी यासी जी हो. आता अविद्या कशी आहे? जीवाशी मोक्ष कल्पिला, म्हणून अविद्येचा नाश देखिला. पहिल्यांदा तुम्ही जीवाला मोक्ष कल्पना केलीत. बर, मोक्ष म्हणजे काय? वेदांत शास्त्र व्याख्या करतं, अत्यंतिक दुःखाची निवृत्ती, परमानंदाची प्राप्ती म्हणजे मोक्ष. ही मोक्षाची वेदांत शास्त्राने केलेली व्याख्या आहे. बरोबर आहे ना? किंवा बुद्ध संप्रदायामध्ये निर्वाण म्हणतात. म्हणजे काय? मोक्ष. बरोबर आहे ना? आपल्याकडे आपल्याकडे सुद्धा मोक्ष आहे की, प्रत्येकाला मिळतो तो. एकदा पेटवलं आणि फटकन आवाज आला पाहिजे, म्हणजे तो कपाळ मोक्ष. मुक्ती झाली नाही भावसार. ते म्हणले मुक्ती झाली, ते नाही मला सांगायचं. हो, हे जेव्हा फुटतं ना, फट, म्हणजे काय झालं? कपाळ मोक्ष. बरं आहे, येतो बरं का? म्हणजे एकदा कपाळ मोक्ष झालं म्हणजे माणसांना सुट्टी. मग ज्यांना ते जमा करायचं असेल तेच राहतात. पण चला की आत्ता ठेवलं लागलं ना, कसं अजून ते फुटू दे तरी. कवटी, कपाळ मोक्ष. कपाळ मोक्ष माहिती आहे, पण एक लक्षात ठेवा, हा जो मोक्ष म्हणतात, ही मोक्ष कल्पना आणलीच कुठून? जीवासी मोक्ष कल्पिला. जीवाला मोक्ष आहे. अजून सांगा कोण कुठे अडकलाय? याच्यातलं कोणी मला सांगावं की अमक्या ठिकाणी मी अडकलोय. तुम्हाला अडकलोय असं का वाटतंय? अजून तुमचा दिवस आलेला नाही. काय कळलं?
अजून तुमची ठरलेली तारीख. हां, अहो तुम्ही म्हणजे काय, हे औषधाचे दुधाचे डबे, मॅन्युफॅक्चर डेट आणि एक्सपायरी डेट. फक्त त्या डब्यावरची एक्सपायरी कळते, तुमची फक्त देवाला माहिती आहे काय शिक्का मारलाय. बरोबर आहे ना. उपजे ते नासिले ते पुनरुपी. हां, जसं जन्माची तारीख ठरलेली आहे, जन्माची वेळ ठरलेली आहे, तसं एक्सपायरी तुला ठरलेली आहे. त्या दिवशी त्याच्या अगोदर जाणार नाही आणि त्याच्यानंतर राहणार नाही.